हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये जे शिपाई पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. शिवाजी महाराजांचे आजोळ डॅश डॅश ठिकाणी आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुलढाणा. शिवाजी महाराजांचे आजोळ बुलढाणा या ठिकाणी आहे. आजोळ म्हणजे काय, तर आईचे मूळ गाव. महाराजांच्या आईचे नाव काय होते, तर नाव होते जिजाऊ माता. त्या मूळ सिंदखेड राजा बुलढाणा येथील होत्या, त्यामुळे महाराजांचे आजोळ सिंदखेड राजा येथे आहे. समोरचा प्रश्न. कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अथर्ववेद. अथर्ववेदात आयुर्वेद शास्त्राचे सविस्तर वर्णन केले आहे, म्हणून आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानले जाते. तर वेद किती आहेत, तर ते आहेत 4. पहिला आहे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. समोरचा प्रश्न. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाबर व इब्राहिम लोदी. 1526 साली पानिपत येथे अफगाण राजा इब्राहिम लोदी आणि मुघल शासक बाबर यांच्यात ही लढाई झाली. या युद्धात इब्राहिम लोदी मारला गेला. या विजयामुळे काय झाले, तर भारतात मुघल साम्राज्याची स्थापना झाली. हे युद्ध भारतातील इतिहासातील पहिले मोठे तोफखान्याचे युद्ध म्हणूनही ओळखले जाते. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटवले, त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हेस्टिंग्ज. समोरचा प्रश्न. अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी. तर अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात, तर समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी. समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याबरोबर आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. तर महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा मध्य प्रदेश या राज्याबरोबर आहे. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खंबाटकी घाट. खंबाटकी घाट हा साताऱ्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न. भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 रोजी. तर भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले होते. समोरचा प्रश्न. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या किती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संख्या आहे एकूण 6. समोरचा प्रश्न. आता हा चालू घडामोडीचा प्रश्न पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये आलेली मिटिओर क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल. समोरचा प्रश्न. मूळ संविधानामध्ये किती कलमे होती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 395. तर संविधानामध्ये एकूण किती कलमे होती, तर ती होती 395. समोरचा प्रश्न. बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकामध्ये आढळतो. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कापूस. बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव कापूस पिकामध्ये आढळतो. समोरचा प्रश्न. महाराष्ट्रातील मुबलक मॅग्नीज व लोह खनिज दर्शवणारा जिल्ह्याचा समूह कोणता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग, नागपूर आणि भंडारा. आत्तापर्यंत आपण जे काही प्रश्न पाहिले आहे त्या प्रश्नांपैकी तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न पाहूया. शिवाजी महाराजांचे आजोळ डॅश डॅश ठिकाणी आहे. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचे आहे. समोरचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश राज्याबरोबर आहे. याचे उत्तर देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. समोरचा प्रश्न. मूळ संविधानामध्ये किती कलमे होती. याचे उत्तर देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे.
तर मित्रांनो, आज आपण मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये जे शिपाई पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.